हो नमस्कार. आत्ता आहे घेवडा तोडणी. तुम्हालाही माहिती आहे ह्याला खूप ब्रँचेस आहेत. म्हणजे एका झाडाला खूप सारे ब्रँचेस आहेत. आता त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू, काही सुकलेले आहेत, काही ओले आहेत. ओल्या घेवड्यांची भाजी लगेच करायची, सुकलेल्या घेवड्या आपण तसंच प्रिझर्व करू शकतो, तसंच ठेवू शकतो आणि कालांतराने काही वर्षानंतरही वापरू शकतो. सेम तसंच यामध्ये ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचला काही जास्त घेवडे लागलेत, काही कमी लागले आहेत. तुम्हाला माहिती आहे लाईफचंही तसंच असतं की कधी कुणाच्या लाईफमध्ये खूप दुःख असतं तर काही काहींच्या लाईफमध्ये खूप सुख असतं. आपण त्याला म्हणतो की चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलाय. तर त्यामुळे काही जास्त कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जे आहे, जे आपल्या पदरात आहे, जे आपल्या ताटात वाढलंय ते चांगलं चांगलं फील करून जगण्याचा प्रयत्न करा. सेम तसंच आहे. ही आहे घेवड्याची शेंग. ही सुकलेली आहे ऑलमोस्ट. आता ह्यामध्ये जेव्हा आपण ही खोलतो त्यामुळे जेव्हाही आपण ओपन करतो त्यावेळी आपल्याला समजतं की ही किडलेली आहे, सडलेली आहे की चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तसंच असतं की आपल्या लाईफमध्ये ज्या काही घटना, जे काही घटक, ज्या काही गोष्टी घडतात त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर चांगला घडेल किंवा वाईट घडेल हे तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा जास्त ट्रेस न घेता जे आपल्या आयुष्यात आहे, जर वाईट असेल तर त्यातनं पळवाट किंवा त्यातनं बाजूला कसं आपण बाहेर पडू याचा विचार करा. जर चांगलं असेल तर चांगलंच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.